हां बाबा, पोचलात ना गावी व्यवस्थित? हो, मी एकटी आहे म्हणून काळजी करू नका बाबा. हां, हो ठीक आहे, करते मी. हो, हां हां ठीक आहे, चालेल. मी उद्या कॉल करते. हां हां बरं, हां अच्छा. मी कॅनव्हास. अगं तुलाच बोलायचं होतं ना माझ्याशी. कोणाला घाबरतेस? मला? अगं मी तुझा मित्र. खरंच तू बोलतोस? थोडी मदत करीन म्हणतोय. मदत? जर मी बोलू शकतो म्हणजे मी काहीही करू शकतो. काय गोवी, कसला विचार करतेस? ॲक्च्युली माझी पेंटिंग्स कोणालाच नाही आवडत. आणि तुला? हां, मला आवडतात. खरं सांग. नाही, मला पण नाही आवडत. जे मुळात आपल्यालाच नाही आवडत ते दुसऱ्याला का आवडणार? ओवीला ओवी आवडते का? हां, आवडते. असा तुझा गैरसमज आहे. म्हणजे बाहेरच्या ओवीने आतल्या ओवीला कधी पाहिले का? कळलं तुला? बरं मला सांग, तुझं पेंटिंग तुला का नाही आवडत? ओवी, तू पेंटिंग चालू. ओवी पेंटिंग करायला सज्ज आहे, रंग तयार आहेत, ब्रश रेडी आहे, ओवीने ब्रश उचललेला आहे आणि पेंटिंगला सुरुवात झालेली आहे. एक मिनिट थांब. माझे तू 2 भाग केलेस, यातला कोणता भाग तुला तुझा वाटला? तुझ्या लायकी एवढाच तू भाग निवडलास ना? माझी लायकी काढणारा तू कोण? तुझी लायकी दाखवणारा मीच तो कॅनव्हास. तू काय म्हणून माझे 2 भाग केलेस? कशासाठी ही रेष मारलीस? हा रंग का निवडलास? हे विचारणारा तू कोण? मी आणलाय विकत तुला. मी विकत आणू शकते ना, तर मी तुला फाडू शकते. दाखव फाडून मला. थांब. आयुष्यात मी एकदाच बोलतो आणि आता जर का तू हे संभाषण सोडून गेलीस तर मी कधीच बोलणार नाही. आज जर तू हे संवाद पूर्ण केलेस ना तर तू रोज माझ्याशी बोलशील. ओवी, तुला माहिती आहे का मी म्हणजे काय आहे? कॅनव्हास. मी म्हणजे तुझ्या मनाच्या कोपऱ्यातील कळत नकळत साठवलेल्या विचारांचा साठा. तुझे अखंड आयुष्य म्हणजे मी, कॅनव्हास.
एवढीशी चौकट म्हणजे अखंड आयुष्य. आता तू पुढे ये, इतकी पुढे ये की मला जे तुला दाखवायचंय ते मी दाखवू शकेन आणि जे तुला पाहायचंय ते तू पाहू शकशील. तुला तो चौकोन दिसतोय, त्यातील उंचावटा दिसतोय, तुला माहिती आहे का तो एक मोठा डोंगर आहे. आता थोडी मागे जा. या एवढ्याशा चौकटीत एवढे मोठे जग आहे, तर मग माझ्या चौकटीत किती विश्व साचलेली असतील हे आता तूच शोध. हाच स्पर्श तुला अनुभवायची गरज होती.